नगर येथील प्रेमदान चौकामधील वेदांत नगरमधील क्षीरसागर महाराजांच्या भगवान श्री दत्त मंदिरात आज दत्त जन्मोत्सव सोहळा श्री क्षेत्र गाणगापूर येथील परंपरेप्रमाणे दुपारी 12 वाजता मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला। यावेळी देश परदेशातील भाविकांनी अलोट गर्दी केली होती। पहाटे 5:30 वाजता तपोवनातील स्मृती पादुकांवर लघुविष्णू अभिषेक करण्यात आला। त्याचवेळी दत्तक्षेत्रमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीवर 108 लिटर दुधाचा लघुविष्णू अभिषेक करण्यात आला। सकाळी 7 वाजता आरती होऊन भाविकांसाठी दर्शन रांग सुरू करण्यात आली। दिनांक 8 पासून सुरू असलेल्या दत्तयागाची पूर्णाहुती आज सकाळी 10च्या सुमारास विधिवत करण्यात आली। गोवा येथील वेदमूर्ती संदीप टेंगसे गुरुजी यांच्यासह 12 ब्रह्मवृंदांनी पौरोहित्य केलं। देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी यागाचं यजमानपद भूषवलं। श्री सद्गुरूंच्या अधिष्ठान मंडपात गुरुवाणी पुष्प 18 या नवीन ग्रंथाचं प्रकाशन देवस्थान मार्फत तर्फे करण्यात आलं। सकाळी 11:30 वाजता चतुर्वेद सेवेस प्रारंभ झाला। यागाच्या ब्रह्मवृंदांसह पाठशाळेतील विद्यार्थी चतुर्वेद सेवेत सहभागी झाले। दुपारी 12 वाजता सुशोभित पाळणा हलवून जन्मोत्सव साजरा करण्यात आला। फुलांनी सुशोभित केलेल्या पाळण्यात भगवान श्री दत्तात्रेयांची बालरूपातील आकर्षक मूर्ती स्थानापन्न करण्यात आली। महाआरती होताच उपस्थित सर्वांनी फराळ प्रसादाचा लाभ घेतला। दुपारी 4:30 ते 5:30 दरम्यान अधिष्ठानमध्ये सत्संग मंडळांनी पाद्यपूजा सेवा केली। विश्वस्त मंडळ आणि वेदांत विद्यापीठाच्या अध्यापकांनीही पाद्यपूजा सेवा केली। सायंकाळी आरती होऊन 7:30 ते रात्री 9 या वेळेत पालखी सोहळा संपन्न झाला। उत्सवानिमित्त दत्तक्षेत्र परिसरात आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली। देवस्थानचे विश्वस्त सचिव संजय क्षीरसागर, विश्वस्त देवराज काशीकर, आसाराम दरोडे, तुषार कर्णिक, पुरुषोत्तम कुलकर्णी, दिनेश पटवर्धन, प्रदीप जोशी, राजन जोशी, वेदांत विद्यापीठाचे प्रधानाचार्य वेदमूर्ती समीहन कोल्हटकर गुरुजी आणि अध्यापक वृंद तसेच व्यवस्थापक त्र्यंबक वैकर आणि कर्मचारी वृंदांनी दत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या नियोजनासाठी परिश्रम घेतलाय। गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे। आज फाल्गुन शुद्ध चतुर्दशी म्हणजेच श्री दत्तात्रेय जयंती। आज आपण इथे अहिल्यानगरमध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज यांनी स्थापन केलेल्या दत्तक्षेत्रामध्ये हा आनंदोत्सव साजरी करत आहोत। आज सकाळी आपण इथे दत्तयागाची सांगता केली, त्याच्यानंतर प्रसाद भोजन झालं, आता पाठ्यपूजा पुढचा कार्यक्रम होता आणि संध्याकाळी 7 वाजता इथे पालखीचा कार्यक्रम पण असणार आहे। हे जे क्षेत्र आहे हे महाराजांच्या स्वप्नातून उभं राहिलेलं आहे। या क्षेत्रामध्येच वेदांत विद्यापीठ महाराजांनी स्थापन केले आणि इथे आज साधारण 100 विद्यार्थी 4ही वेद शिकू शकतील अशी व्यवस्था आहे। या क्षेत्राची स्थापना 2007 साली शृंगेरीचे जे शंकराचार्य आहेत श्री श्री भारती तीर्थ स्वामी महाराज त्यांच्या हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि तेव्हापासून आपण या क्षेत्रामध्ये सगळे विश्वस्त तसेच सगळे भक्त मिळून हा कार्यक्रम जो उत्सव आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करत असतो। इथे भारतभरातीलच नव्हे तर परदेशातील सुद्धा भक्त येऊन हा कार्यक्रमाचा आनंद घेतात। मलाही असं वाटतं की आपण सगळ्यांनी इथे येऊन हा आनंद घ्यावा आणि महाराजांचे आशीर्वाद। श्री गुरुदेव।